गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम टू ऑल ऑफ यू. मी निखिल फुंदे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, सध्या तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की कोरोनामुळे आपले स्कूल शाळा पूर्ण बंद आहेत आणि त्याच्यामुळे आपण सर्व अभ्यासापासून दूर जात आहोत. ते आपल्याला सध्या प्रॉब्लेम फेस करत आहोत. या प्रॉब्लेमचं सोल्युशनसाठी मी एक वेब सिरीज ऑनलाईन ऑनलाईन क्लासेस घेत आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या इंग्लिश विषयाला सुरुवात करत आहोत. आजपासून आपण आपला इंग्लिश विषय कव्हर करणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पहिली कविता म्हणजेच अ टीनेजर्स प्रेयर आज आपण घेणार आहोत. तर ॲक्च्युली सिलेबसला सुरुवात करण्यापूर्वी मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की आपण आजपासून आपली इंग्लिशची शिकवायची पद्धत कशी असेल, की आपण पहिल्यांदा ते काही शब्द समजून घेऊया. जे महत्त्वाचे शब्द आहेत ते आपण पहिल्यांदा पाठ करणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्या पूर्ण पोएमचा मराठीत अर्थ समजून घेणार आहोत आणि नंतर पुन्हा आपण त्याचं एक्सप्लेनेशन इंग्लिशमध्ये पण देणार आहोत. याच्यामुळे फायदा तुमच्या लर्निंगसाठी खूप फायदा होईल याचा. तुम्हाला जी इंग्लिशची भीती वाटते ती लवकरच तुमची भीती निघून जाईल. तुम्ही इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स कमवाल. तुमचा इंग्लिशचा अभ्यास चांगलापणे होईल. तर मित्रांनो, हे साऱ्या बेसिक गोष्टी झाल्या. तर चला आपण आज स्टार्ट करूया टीनेजर्स प्रेयर. तर मित्रांनो, मी काही शब्द तुम्हाला देत आहे. ते तुम्ही सर्व शब्द नोट करा. तुमच्या समोर तुमचा सिलेबस आहे किंवा तुमचं बुक आहे. त्यातले व्यवस्थित स्पेलिंग पाहून स्पेलिंग लिहा आणि त्याच्या पुढे त्या शब्दाचा अर्थ लिहा. व्हिडिओ पॉज करा जेव्हा जेव्हा तुम्हाला शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. तर मित्रांनो, पहिला शब्द आहे अ टीनेजर. टीनेजर म्हणजे किशोरवयीन किंवा ज्यांचं वय 13 ते 18 या वर्षात असतं त्यांना टीनेजर्स या ग्रुपमध्ये कन्सिडर केलं जातं. दुसरं आहे प्रेयर. प्रेयर म्हणजे प्रतिज्ञा. पुढचा शब्द आहे आपला डे. डे म्हणजे दिवस. मित्रांनो, काही शब्द तुम्हाला आधीच पाठ असतील, काही शब्द नसतील. तुम्ही प्रत्येक शब्द लिहा, तो पाठ करायचा प्रयत्न करा, तो रिवाईज करा, तुमचे सर्व शब्द पाठ होतील. तर मित्रांनो, पुढचा शब्द आहे डे. डे म्हणजे दिवस. नंतर आहे ब्रिंग्ज. ब्रिंग्ज म्हणजे आणणे. मित्रांनो, स्पेलिंग पुस्तकातली पाहून लिहा. मी प्रत्येकाची स्पेलिंग सांगत नाही आहे इथे. तर त्याच्यानंतर शब्द आहे बिगिनिंग्स. बिगिनिंग्स म्हणजे सुरुवात. नंतरचा आहे डिसिजन. डिसिजन्स म्हणजे निर्णय. मस्ट मेक नो. द चूज. चूज म्हणजे निवडणे. चूज म्हणजे निवडणे. द रोड. रोड म्हणजे मार्ग, पाथ, वे. त्याच्या पुढचा शब्द आहे लाईफ. लाईफ म्हणजे जीवन. देन त्याच्यानंतर आहे ग्रेट. ग्रेट म्हणजे महान, महान. नंतर सक्सेस. सक्सेस म्हणजे यशस्वी. पुढचा आहे ट्रॅव्हल. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. डाऊन म्हणजे खाली. डार्कंड म्हणजे राक्षस किंवा वाईट, दुःखद. रोड. नंतर शब्द आहे डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे टेन्शन. टेन्शन म्हणजे काळजी, परेशानी. त्याच्या पुढचा शब्द आहे प्लीज. प्लीज ही एक रिक्वेस्ट, विनंती आहे, विनंती करत आहे तो. ओपन. ओपन म्हणजे उघडणे. आईज. EYES. आईज म्हणजे डोळे. त्याच्यानंतर शब्द आहे क्लिअरली. क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे. सी म्हणजे SEEC म्हणजे पाहणे. स्टँड म्हणजे उभे राहणे किंवा स्टँड म्हणजे एखाद्या गोष्टीवर ठामपणे असणे. व्हॉट म्हणजे WHAT. व्हॉट म्हणजे काय. पुढचा शब्द आहे राईट. राईट म्हणजे बरोबर. नंतर आहे ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे किंवा येणे. नंतर आहे बेस्ट. बेस्ट म्हणजे चांगले. हेल्प. हेल्प म्हणजे मदत करणे किंवा मदतीची विनंती करणे. नंतर आहे लॉर्ड. लॉर्ड म्हणजे देव. नंतर आहे टेम्पटेशन. टेम्पटेशन म्हणजे लालच किंवा एखाद्या वाईट गोष्टीसाठी खूप दृढ इच्छा निर्माण होणे. तुम्ही लालच लिहू शकता. टेम्पटेशन म्हणजे लालच. कम्स. कम्स म्हणजे येणे. वे. वे म्हणजे मार्ग किंवा रोड. वेला समजणारा शब्द आहे रोड. नंतर पुढचा शब्द आहे कीप. कीप म्हणजे ठेवणे किंवा राहणे. बॉडी. BODY. बॉडी म्हणजे शरीर. क्लीन म्हणजे शुद्ध. पुढचा शब्द आहे फिट. फिट म्हणजे फिजिकली फिट, तंदुरुस्त. नंतर आहे लाईफ.
लाईफ म्हणजे जीवन. ईच ईच म्हणजे प्रत्येक. डे म्हणजे दिवस. मित्रांनो पुढचा शब्द आहे इयर्स. इयर्स म्हणजे वर्ष. ओव्हर म्हणजे संपणे. तर त्यानंतर शब्द आहे लिव्ड. लिव्ड म्हणजे जगणे. LIVED. लिव्ड म्हणजे जगणे. वॉकिंग. वॉकिंग म्हणजे चालणे, चालत असणे. नेक्स्ट. नेक्स्ट म्हणजे बाजूला किंवा दुसरा किंवा पुढचा. टू मी. मी म्हणजे मीच. आणि हे पोएट आहेत जय मोरसे. मित्रांनो हे तुम्हाला सारे शब्द लिहून घ्यायचे आहेत, त्यांचं पाठांतर करायचं आहे, ते पुन्हा पुन्हा लिहायचे आहेत, पुन्हा पुन्हा पाठ करायचे आहेत. यामुळे तुम्ही जेवढे जास्त आणि जेवढे लवकर शब्द पाठ कराल तेवढे आपल्या पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कमी शब्द पाठ करावे लागतील, कारण इंग्लिशमध्ये शब्द रिपीट होत असतात. ठीक आहे मित्रांनो. तर यानंतर आपण ही पूर्ण पोएट रीड करणार आहोत इंग्लिशमध्ये. तर तुम्ही पण माझ्यासोबत लाऊडमध्ये म्हणजे मोठ्याने आवाजामध्ये तुम्ही ही पोयम रीड करा. तर चला मित्र आपण सुरू करूया. अ टीनेजर्स प्रेयर. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. And the poet is Jay Morse. तर मित्रांनो आता आपण ही कविता पूर्ण रीड केली आहे इंग्लिशमध्ये. आशा करतो की तुम्ही सर्वांनी पण रीड केली असेल मोठ्या आवाजामध्ये स्पष्टपणे. तुम्ही जेवढे रीड कराल तेवढे तुमचं प्रोनाऊन्सिएशन, तुमची रीड करण्याची कॅपॅबिलिटी वाढेल, तुमची फ्लुएन्सी वाढेल. चला मित्रांनो आपण यानंतर आपण ही कविता पूर्णपणे मराठीत समजून घेऊया. इंग्लिशची कविता मराठीत समजून घ्यायचा अर्थ असा, याचा फायदा असा राहील की तुम्ही ॲक्च्युली आपण सिलेबस फक्त किंवा इंग्लिशच्या बुक म्हणजे जे सिलेबस शिकत आहोत, जे शिक्षण आपण घेत आहोत ते फक्त आपण फक्त एक्झाम पुरतं करत नाहीत. एक्झामला क्लिअर करण्यासाठी, एक्झाम पास होण्यासाठी आपण शिकत नाहीत. त्या गोष्टीमध्ये ॲक्च्युली काय मिनिंग आहे, त्यामध्ये आपल्या लाईफमध्ये काय गोष्टी घेतल्या पाहिजेत, कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, कोणत्या वाईट गोष्टी आहेत, हे सर्व कळण्यासाठी आपण शिक्षण घेत आहोत. आणि त्यामुळेच आपलं इंग्लिश मराठीमध्ये समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते इंग्लिशमध्ये त्या पोयमध्ये सांगितलं काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यातून आपण काय घेतलं पाहिजे याचा पण आपण विश्लेषण करणार आहोत. तर चला, पोयमचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर, म्हणजे एक तरुण मुलाची प्रतिज्ञा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असू दे माझ्या आयुष्यामध्ये. ॲक्च्युली याच्यामध्ये पोएट म्हणजेच जो टीनेजर आहे तो देवाला प्रतिज्ञा करत आहे पूर्ण, की देवाकडून काय काय मागणं आहे, त्याला देवाकडून कोणकोणती मदत हवी आहे, ह्या साऱ्या गोष्टी तो मागत आहे देवाकडून, किंवा सांगत आहे त्याला काय पाहिजे ते. तर त्याचं असं म्हणणं आहे की ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, म्हणजे प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात असली पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये. प्रत्येक दिवस मी एक नवीन उत्तेजानं नवीन उमेदीने जगला पाहिजे, नवीन आशा अपेक्षा असल्या पाहिजे मला प्रत्येक दिवसाकडून, असं त्याचं म्हणणं आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक, मी प्रत्येक दिवसामुळे जे डिसिजन घेत असेल त्यामुळे मला तो एक नवीन दिवस नवीन उमेदीने जगता आला पाहिजे. मी प्रत्येक दिवशी एक नवीन डिसिजन घेतलं पाहिजे आणि ते चांगलं असलं पाहिजे. तर पुढच्या 2 लाईनमध्ये कविता म्हणजे पोएट म्हणत आहे, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. म्हणजे मी फक्त त्या जो मार्ग किंवा जे काम जे गोष्ट मी करेल त्यासाठी फक्त मीच कारणीभूत असेल. आय एम द ओनली वन टू चूज द रोड, फक्त मीच जे काम करायचं आहे मला, ज्या मार्गाने मला जायचं आहे ते निवडण्याचं काम फक्त मीच करू शकतो. त्याच्या पुढच्या पॅराग्राफमध्ये जो पोएट आहे तो म्हणत आहे, किंवा जो कविता आहे ती म्हणत आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. तर पोएटचं इथं असं म्हणणं आहे देवाला की मी रोड चूज करू शकतो, पण त्या दोन्ही रोड चूज करू शकतो. एक तर रोड मला जो सक्सेसपर्यंत घेऊन जाईल,
ज्या मार्गाने मी जर मी चांगले कामं केले, चांगल्या मार्गाने काम केले, चांगल्या सदविवेक बुद्धीने काम केलं, तर मला तो सक्सेसपर्यंत घेऊन जाऊ शकतो. जर मी चुकीच्या मार्गाने गेलो, जर मला सदविवेक बुद्धीचा वापर नाही करता आला, तर मी अशा रोडनं जो अंधारातून जाईल, अंधारातून म्हणजे कठीण परिसरामधून जाईल आणि मी त्या रोडने किंवा त्या मार्गाने गेलो, ते कामं जर करत गेलो, तर मी एक परेशानीमध्ये अडकेल. खूप मला आयुष्यामध्ये टेन्स असं किंवा खूप परेशानीचं जीवन जगावं लागेल असं त्याला म्हणणं आहे. तर पुढच्या कवितेमध्ये पोएट देवाला विनंती करतो की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. तर याच्यामध्ये कविता असा जो कविकार आहे तो जो असा म्हणत आहे की प्लीज ओपन अप माय लॉर्ड, ओपन अप माय आईज लॉर्ड, म्हणजे माझे डोळे उघड देवा. मला माझ्या डोळ्या उघड म्हणजे ॲक्च्युली डोळे उघडणार नाही देव, माझी अशी सदविवेक बुद्धी दे, मला असे विचार दे, मला असे आयडियाज दे, मला अशा संकल्पना दे की त्याच्यामुळे मी क्लिअरपणे पाहू शकेल, मला ते करेक्ट समजेल की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, मला काय करायचं आहे आणि माझ्यातलं जे चांगलं आहे ते मी बाहेर कसं करणार आहे, बाहेर कसं आणणार आहे, ते कसं यूज करणार आहे, ते समाजासाठी किंवा माझ्यासाठी स्वतःसाठी कसा त्याचा उपयोग करणार आहे, हे सर्व मला कळू दे, हे मला सर्व समजून सांग देवा. असा तिथं कवी आपला किंवा जो टीनेज आहे तो देवाला रिक्वेस्ट करत आहे. पुन्हा तो देवाला विनंती करत आहे की हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. तर इथं पुन्हा जो प्रेयर आहे, तुमचा किशोरवयीन मुलगा आहे तो देवाला प्रार्थना करत आहे की देवा मला मदत कर, जेव्हा मला लालच होईल एखाद्या वाईट गोष्टीचं, जेव्हा मला माझ्या मनामध्ये एका वाईट गोष्टीचा विचार येईल, तेव्हा मला त्या गोष्टीला नाही म्हणण्याची एक हिंमत दे, ती गोष्ट न करण्याची मला एक हिंमत दे पूर्ण. त्याच्यामुळे मी माझं शरीर, माझं मन शुद्ध ठेवेल, माझं शरीर फिट ठेवेल, तंदुरुस्त राहील आणि माझ्या आयुष्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यामुळे मला जी गोष्ट वाईट असेल किंवा जी अशी लालसाची गोष्ट असेल, तेव्हा तेव्हा माझ्या मनात येईल, तेव्हा नो म्हणण्याची किंवा नाही म्हणण्याची मला हिंमत दे. हे असं कविता या कवीचं किंवा त्या टीनेजरचं म्हणणं आहे देवाकडून. टीनेजर पुढच्या कवितेत काय म्हणताय, पार्ट म्हणजे पुढच्या पॅसेजमध्ये काय म्हणताय विचार करू आपण. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. जेव्हा माझं वय संपल, वय म्हणजे जेव्हा माझं टीनेज संपल, जेव्हा माझं किशोर वयीन संपल, जेव्हा मी तारुण्यात एंट्री करेल, जेव्हा मी समजदार मुलगा बनेल, तेव्हा मला कळल की तेव्हा मला स्पष्टपणे कळल की मी एक चांगल्या प्रकारे जीवन जगलेलं आहे आतापर्यंत, त्याच्यामुळे मी एक चांगला माणूस झालो आहे. आणि हे सर्व कशामुळे पॉसिबल आहे की तू केलेलं यू यू वॉक विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. याचा अर्थ असा होतो की तू माझ्यासोबत सोबत चालला आहेस, तू माझ्यासोबत साथ दिली आहेस. याचा अर्थ देव ॲक्च्युली तो साथ नसतो देत किंवा सोबत नसतो चालत. याचा अर्थ असा आहे की देवाने दिलेले प्रत्येक वेळेस त्याला गाईड केलेलं, त्याला मार्गदर्शन केलेलं असतं प्रॉपर. त्यामुळे तेव्हा त्याचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे प्रत्येक वेळेस जे मार्गदर्शन केलं, जे चांगली सदविवेक बुद्धी दिली आहे, त्याच्यामुळे मी चांगला विद्यार्थी किंवा चांगला माणूस बनलेला आहे, असं एक कवीचं किंवा जे मोर्स्यांचं म्हणणं आहे किंवा देवाकडून जी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, हे झालं आपलं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन. हे तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या, त्याच्यातला एक्झॅक्टली मर्म काय आहे, तो कवीचं म्हणणं काय आहे हे समजून घ्या. तर आता आपण हीच कविता आपण इंग्लिशमध्ये समजून घेऊया. इंग्लिशमध्ये यासाठी समजून घेऊया की तुम्हाला ह्याच्यामध्ये इंग्लिशही कळाले पाहिजे, तुम्हाला यातून डिफरंट वर्ड्स, डिफरंट मीनिंग्स किंवा ते एक्झॅक्टली व्हॉट इज मीनिंग ऑफ ऑल दिस सेंटेन्सेस हे तुम्हाला कळलं पाहिजे. सो लेट्स स्टार्ट इन इंग्लिश. अ टीनेजर्स प्रेयर, इट्स अ पोएम ऑफ अ टीनेजर बॉय or teenager, any children. So what his or poet is saying here, each day brings new beginnings. The poet is saying that each day, every day, it should bring the new beginnings in my life. There should be new thoughts, new ideas, new thoughts and new ideas should come in my mind. I should do new things in my life. I should take the new decisions. I should take the right decision in my life. The decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Here poet is saying that I am the only one that am eligible, or I am only one responsible that whatever I am going to do in my life, the actions I am going to do in my life, and only I am responsible for that.
or the thoughts I am thinking about, that it's I'm only responsible, and what will be happen in my future, or what will be going to happen, it's I'm only responsible for all that things. So in the next stanza or next paragraph, the poet is saying to God, I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. So the poet is saying, poet is saying to God that I can choose to take the road of life. I can choose. I have options. I have two options to choose the road, or choose. I have two options to do anything. The one is the right thing, another is the wrong thing. If I have done the right way, it will take them up to the success. It will give the great success to me in my life. But if I have done in the wrong way, if I did not follow my ethics and etiquettes, it will going to give me a distress, worriness, and difficulties in my life. So in the next paragraph, prayer poet is requesting to God that please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. So here poet is requesting to God, please open up my eyes. God, please open up my eyes. It means that he or she is requesting to God that God, please give in a great idea in my mind, clear thoughts in my mind, the right ideas, right thought, right etiquettes should give me in mind, so that I should clearly see that, so that I should understand that what is the right and what is the wrong, what is the right, and that will help me to bring out the best in me. So that will help to do right things in me, that will help me to bring out the best whatever possibility I have, I can do for the right way. So that is it is the meaning of this stanza. The next the in the next paragraph, poet is requesting to God, like, help Lord to just say no. Here poet is requesting to God, or poet is asking for help from the Lord to just say no. When temptation comes in my way, when there is a temptation, when there is a wrong thoughts, wrong ideas, when I am going to take wrong decisions, when I am going to perform the wrong actions, that time give me such a power, that time give me such a thinking thoughts, that I should say no for wrong things. So due to this, what will happen? Due to this, it will help to keep my body clean and fit for life each day. So due to this, it will help to keep my body clean. Body clean means my mind should be clean, have the right thoughts, right thinkings, and right ideas, and the fit for each life. And body should be physical should be perfect, and it will help to in each day in the future. When my teenage years are over, I know that I will see. In this paragraph, the God is saying that poet is saying to God that when my teenage years are over, means when I have completed my 19, when I entered in the new group of the human generation, in adults or in the younger group, that time I will see that time I will understand that time I will look into back to my past of my teenager's life, and I will understand that the way I have lived the life is the best way, is the right way. So with you means and it's possible only due to the ideas, the thoughts you have given to me. That's what, and thanks for them, whatever ideas and whatever the right things thoughts given to me. This is the meaning of this is the English explanation of this poem. So student, please repeat it, read, listen more and more times, watch this video, and try to understand this. Thank you.